नेपाळमध्ये एक भयंकर अपघात झालाय। यामुळे जळगाव जिल्ह्यावर शोककळा पसरली। एक बस पर्यटकांना घेऊन निघाली होती, जी नदीमध्ये कोसळली। या घटनेमध्ये 16 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे। काही जण अजूनही बेपत्ता असल्याचं सुद्धा कळतंय। पोखराहून ही बस काठमांडूकडे जात होती। याच वेळी हा अपघात झाला। ही बस मारस्यांगडी नदीत कोसळली। या घटनेतील बहुतांश पर्यटक हे जळगाव जिल्ह्यातील असल्याचं कळतंय। या घटनेची दखल महाराष्ट्र सरकारने सुद्धा घेतली। देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत म्हटलंय, नेपाळमध्ये एक बस दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत महाराष्ट्रातील काही भाविकांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे। मृतांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। जखमींना लवकरात लवकर आराम पडावा अशी प्रार्थना करतो। प्रारंभिक माहितीनुसार हे भाविक जळगाव जिल्ह्यातील असल्याचं कळतंय। राज्य सरकारनं तात्काळ नेपाळ दूतावासाशी संपर्क साधलाय। जळगावचे जिल्हाधिकारी हे नेपाळ सीमेवर असलेल्या उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्हाधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत। एक प्रांत आणि पोलीस उपअधीक्षक हे सुद्धा नेपाळ सीमेवर जाणार आहेत। जखमींना तातडीनं वैद्यकीय सुविधा देणं यासाठी आपले अधिकारी सातत्यानं संपर्कात आहेत। नेपाळ सरकारशी समन्वय साधून मृतांचे पार्थिव महाराष्ट्रात आणण्यासाठी आम्ही उत्तर प्रदेश सरकारच्या संपर्कात आहोत। महाराष्ट्रातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सुद्धा समन्वय साधण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि स्वतः मंत्री गिरीश महाजन आणि अनिल पाटील हे सुद्धा सातत्यानं संपर्कात असल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं। दरम्यान या घटनेनं जळगाव जिल्ह्यावर शोककळा पसरली। ब्युरो रिपोर्ट, मुंबईतून।